पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. टेन्शनच्या त्रासावर फुंकर घालायला, हिरमुसल्या चेहऱ्यावर हसू फुलवायला मी वैदेही परशुरामी आलीये लाफ्टरचे फुगे फोडायला. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी वैदेही परशुरामी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महाराष्ट्राच्या मोस्ट अवेटेड कॉमेडी शो मध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू. हास्य रसिक हो, आजपासून खुला झाला आहे कॉमेडीचा नंबर 1 आखाडा. विनोदाच्या तालमीत कसलेले तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनात वसलेले विनोदवीर या आखाड्यात हास्याचा गुलाल उधळणार आहेत, हसवून हसवून आपले गाल लाल करणार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जबरदस्त पंच घेऊन हा मंच गाजवण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या दमदार विनोदवीरांचं. स्वागत करते सागर कारंडे आणि पंढरीनाथ कांबळे यांचं. आशिष पवार आणि कमलाकर सातपुते, किशोर चौगुले, माधवी जुवेकर, ओंकार भोजने आणि प्राजक्ता हनमकर, शशिकांत केरकर आणि मंदार मांडवकर, प्रणव राव राणे आणि नेहा खान, स्नेहा मासगावकर आणि समता जाधव, तर हे सगळे हास्य पैलवान हा आखाडा गाजवणार आहेत. आणि हे त्यांचे विनोद वाजवणार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्या भांगरे बॉयज साठी. आणि जोरदार टाळ्या माझ्या लाडक्या मैत्रिणीसाठी जी हसवणार आहे गाता गाता, सावंतांची अक्षता. तर मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की तुम्ही कृपया स्थानापन्न व्हावं. वैदे, हा, इंट्रोडक्शन झालंय, पण पंच कुठे आहे? ते पंच तर स्क्रिप्ट मध्ये असतील ना, आणि ते तुमच्या काढण्यावर आहे, नाही का? नाही, ते ठीक आहे. रेफरी म्हणायचं. रेफरी कुठे नाही, आहे? ते आज फ्री नाहीये. ओ माय, अरे ही आल्या सुरू झाली आहे. जजेस कुठे आहेत? हा, तर असं आहे की इथे कुणीही जज नाही आणि कुणीही स्पर्धक नाही. जे पुढे बसणार आहेत ते असणार आहेत या कार्यक्रमाचे प्रथम प्रेक्षक. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राचा हँडसम हिरो, हसरा तारा उमेश कामत आणि अष्टपैलू अभिनेत्री, कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांचं. निर्मितीताई, उमेश, मी खूप काही बोलले की कुणीही स्पर्धक नाहीये, कुणी जज नसणार आहे वगैरे, पण मग तुम्ही दोघं नेमकं तिथे बसून काय करणार आहात हे आम्हाला सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. उमेश, मला जे आवडतं ते मला करायला मिळणार आहे. यापेक्षा दुसरं काय हवं? मला हसायला खूप आवडतं, मला कौतुक करायला खूप आवडतं. ते सगळं मला करायला मिळणार आहे. आणि काय हवं? खरं सांगू तर मी ना यांचा सगळ्यांचा मित्र म्हणून तिथे बसणार. वा. निर्मितीताई, मी तिथे बसून मज्जा करणार आहे. फूबाई फूच्या पहिल्या सीझनपासून मी या प्रोग्रामशी जोडले गेले. मी नेहमीच सांगत असते की फूबाई फू हे माझं बाळ आहे. त्याला मी असं छान असं खूप अंजारून गोंजारून मोठं केलं होतं. आणि हे बाळ आता 14 वर्षांचं झालं आहे. आणि 14व्या वर्षात म्हणजे थोडंसं अडनिडं वय असतं. ते मिसरूड फुटतं, कंठ फुटतो, शिंग नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना छान समजावून, गंमत जम्मत करून, धमाल करून
हा फू बाय फूचा प्रवास असाच अजून खूप वर्ष पुढे चालू ठेवावा म्हणून मी इथे आलेले आहे. आणि मी पहिल्या पर्वाला सुद्धा सगळ्यांची दीदीच होते, जरासं कान धरून सांगणारी दीदी होते. आता धम्माल करणारी दीदी आहे तुमच्याबरोबर. तर हे फू बाई फूचं नवं पर्व आहे आणि 9वं पर्व आहे. अगं हे काय? नाही, आता काय काय ऐकायला मिळतंय तुझ्याकडून मला. विनोद ऐकायला मिळत आहेत. तर आता यापुढे तू असे विनोद केलेस की मी बाई असं म्हणणार आहे. ठरलं? मी तुम्हा दोघांना विनंती करते की तुम्ही त्या मानाच्या गादीवर जाऊन स्थानापन्न व्हावं. थँक्यू. ऑल द बेस्ट. हास्यरसिक हो, असं म्हणतात की कॅचेस विन द मॅचेस. पण जेव्हा एकच कॅच घेण्यासाठी 2 फिल्डर धावत असतात आणि चेंडू खाली येईपर्यंत दोघांमध्ये इगो येतो, तेव्हा काय होतं हे आता बघायला मिळेल या पुढच्या कॅचमधून. खरं तर कॅच तिथे उडालाय, पण विनोद तुम्हाला झेलायचा आहे. तेव्हा व्हा तयार आणि झेला कॉमेडी स्टार्स आशिष पवार आणि ओंकार भोजनेला. धावले बुद्रुक मित्रमंडळ आणि हवा हवाई प्रीमियर लीग आयोजित या क्रिकेट सामन्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं जल्ला मनापासून स्वागत. आणि आता अतिशय या सुरक्षित सामन्यामध्ये पुढील फलंदाज आलेला आहे, तो म्हणजे बारक्या गण्या. बारक्या गण्या जो आहे तो सामना करणार आहे तो म्हणजे धावले बुद्रुकचा अतिशय वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, अर्थातच हडक्या मंग्या याचा. हडक्या मंग्या यानं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. हडक्या मंग्याने धावायला सुरुवात केलेली आहे. हडक्या मंग्या जोर जोरात धावतोय आणि हडक्या मंग्याने बॉल टाकलेला आहे आणि बारक्या गण्याच्या असा बॅटला बॉल लागलेला आहे. चेंडू हवेत गेलेला आहे आणि बबलू आणि पिंट्या हे दोघंही जण चेंडूसाठी धावलेले आहेत आणि चेंडू आता खाली आहे की असं वाटतंय. बघतोयस काय? मी कुठे बघतोय, तूच तर बघते माझ्याकडे. मी बघतोय, तू माझ्याकडे बघतोय. मग मी बघेन नाही तर काय पण करेन. मग काय पण कर ना. तू बघू नको ना, तुला आवडत नसेल तर. मी कुठे म्हणाले मला आवडत नाही. अगं बाई. अरे ए अरे तुमचं एकच स्किट नाही अख्ख्या एपिसोडला, आमची पण स्किट आहेत. पेस पेस लावा, पेस लवकर लवकर. बारक्या गण्या याने मारलेला हा चेंडू हवेमध्ये गेलेला आहे आणि बबलू आणि पिंट्या दोघंही जण या चेंडूच्या खालती आलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे की हे कॅच होते आहे की नाही होते आहे. बबलू बबलू मला तुला हाकाय. पेंटिया बबलू आणि पेंटिया मॅच सुरू झाल्यापासून दिसलाच नाही तू. हा नाही यार. ए काय कसा आहेस तू? मी एकदम सकारात्मक. तू माझं सोड तू तू सांग, तू कसा आहेस? हा, मला काय धाड भरली आहे. ती मागे एका लॉजवरती धाड पडली तेव्हा तुला पकडला म्हणे. टॉवेल गुंडाळून पळाला होता आहे का नाही? झू 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 झू. तुला खरं सांगू का, ती मीडिया ना लय भेडिया झाली रे. ऍक्च्युली तो मी नव्हता, माझा डमी होता. फक्त टॉवेल माझा होता.
मला अंदाज होताच, मी बोललो पण तुझ्यात केवढी धमक नाही. तू आहे ना एकदम बिनविषारी साप आहेस. फुस फुस. हे बघ ये शानिया, बिन विषारी नाहीये मी. मग ॲनाकोंडा ॲनाकोंडा. बाजूला हो, मला चोंडा पकडू दे. काय पकडायचं? चेंडू पकडू दे. अरे हो, मी पण विसरलो बोलण्याच्या नादात. मला कॅच पकडू दे. हे बघ ये, मला कॅच पकडू दे. बबलो, हे बघ, हा कॅच, हे पेंटे, हा कॅच माझा आहे. हा कॅच माझा आहे. हा कॅच माझा आहे. ट्रेन गेली. मग काय तुझं म्हणणं हे काय? बघ ये शानिया, हे बघ ये, कॅच तुझा माझा असं काही नसतं, कळलं ना? जो कॅच पकडतो कॅच त्याचा असतो. असं असतं ना. हा. मग हा कॅच माझा आहे. हा? बबल्या, मला ना ह्या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द मॅच बनायचा आहे, कळलं? हा कॅच मला पकडून देता तिकडं. ए शान्या, मग मी काही ते फक्त पाणी द्यायला आलेलो आहे. हे बघ ये, जास्त शानपणा करू नकोस, कळलं ना? तुझ्यापेक्षा 2-3 टुर्नामेंट मी लय खेळलेलो आहे. 2-3 टुर्नामेंट खेळलायत पण जिंकलायस काय? हा, माहिती आहे ना तुला, मॅच हारायची असलं की प्लेइंग 11 मध्ये घेतात, नाही तर स्टेडियमच्या बाहेर विकत असतोस बुर्जी पाव. हे बुर्जी बॉईल अंडी बाजूला. ए शान्या, हे बघ, तू लय बोलतोयस. जास्त बोललास ना तर माझ्या गाडीवर तुला मी प्लेटात धुवायला ठेवेन. कशावर? माझ्या गाडीवर प्लेटा धुवायला ठेवशील? हा. एवढे पर प्लेट किती देशील? पर प्लेट असं काय नसतं रे. चल चल शहाण्या, पर प्लेट काय नसतं. तिकडे येरवडा जेलमध्ये मी प्लेटी धुवायचो ना, पगारावर होतो. हा छोटा आहे, हा छोटा आहे. हा लयच मोठा आहे रे. तू जेलमध्ये होता का? होऊन हे असंच रे ते. जरा मॅच मध्ये मचमच झाली ना, म्हणून एकाला स्टंपने चिरला होता. बाजूला आता तू. हा कॅच मला पकडले. हे बघ, हे तुला आधीच सांगून ठेवतो, हा कॅच माझा आहे. हा कॅच माझा आहे. हा कॅच माझा आहे. माझं डोकं फिरलं ना, तुला सांगतो, तू माझ्यासारखं वाईट नाही. मग मागच्या एकदा डोकं फिरलं होतं ना, जो गेलो हा. तो गेलो. हा, डायरेक्ट एलिमेंटरी इंटरमिजिएटची परीक्षा देऊन आलो. माझ्यासारखं वाईट नाही कोण. आणि अचानक मैदानामध्ये वादळ आलेला आहे. मैदानामध्ये वादळ आलेला आहे. मैदानात वादळ. वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग. अरे वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग. बॉल गेला हवेत, घ्या त्याला कवेत, दोघांच्या भांडणात कॅच नको सुटू. वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग. वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग. खेळाडूंना एक नम्र विनंती आहे, ही स्टेप करत असताना सांभाळून करायची आहे, नाही तर तुमच्या विकेट उडतील. क्या बात है. हे काय करतोस आहेस तू? आपल्या मंडळाचा गॅदरिंग आहे, नाचतोस आहेस काय आहेस तू? एवढं केलं मी? नाचतोस काय? म्हणजे अरे बघ ना, तू बॉल बघ ना, हवेत कसा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जातोय. ते बघ, हे ते बघ, काय ते बघ, आपल्या मंडपाचा पत्रा उडवून नेला त्या वादलाने. अरे उडू दे. आपल्याला कुठे इथं रोज रोज मॅच खेळायची आहे. आपल्याला माहिती नाही कसं आहे, आज मेलबर्न तर उद्या डर्बन. वा. परवा मीरा रोड तर तेरवा करी रोड. हाँ हाँ, कब से हवा में है बॉल उड़ा, तब से मैं मैदान में हूँ खड़ा. तो इतने दिन थी कहाँ, मैं ढूंढता ही रहा.
कभी ऑफ साइड में, कभी लेग साइड में, कभी ऑन साइड में, कभी बॅक साइड में. थांबशील का जरा, थांबशील का, थांबशील का जरा, थांबशील का. वासाड्या प्लेयरचं सगळं लक्ष हे खेळामध्ये नसून फक्त गाण्यामध्ये आहे. अरे वासाड्यानु बॉल हवेत आहे. आजपर्यंत इतका लांब गेलेला बॉल मी कधीच बघितला नव्हता. आजपर्यंत कलाकार हवेत गेलेले मी बघितले होते, पण बॉल एवढा वेळ हवेत गेलेला मी कधीच पाहिलेला नव्हता. आणि हा बॉल झपाट्यानं खालती येतो आहे. घरी जेवण बनवलेलं आहे. पटकन कॅच पकडा वासाड्यानो. इकडे इथे मागे ये. काय हे बघा एक, हा कॅच मीच पकडणार आहे. तू बाजूला हो, नाही तर तुझ्या डोक्यात चेंडू पडेल. नाही पडणार. हं? नाही पडत. का? नारळाच्या झाडावरून नारळ आणि झेल म्हणून उडालेला चेंडू डोक्यात नाही पडत. कोणी सांगितलं? माझ्या आजीने सांगितलं. आजीने? माझी आजी सिंड्रेला. आजीचं नाव आजीचं नाव सिंड्रेला? सिंड्रेला. मग आजोबांचं? आजोबांचं नाव गोट्या. सिंड्रेला कुठे, गोट्या कुठे? हा अरे काय मिलाप आहे का हा? त्याचा मिलाप झाला म्हणूनच आजी म्हणतो ना सिंड्रेला. तुला विश्वास नाही ना बसत आहे? फोटो दाखवतो. काय त्याच्या येडा की तू? आम्हाला फोटो नको दाखवू, मला कॅच पकडायचा आहे. अरे कॅच काय पुढच्या बॉलला पण येईल, पण सिंड्रेला परत परत बघायला मिळणार नाही. हे बघ, इकडे नको रे कोणी. इथं बस. अबा, बस. माझा पासवर्ड पण सोपा आहे. बाबा लगेच उघडतो. काय बघ आजी. हे बघ आजी. काय आलंय? ही माझी आजी ही सिंड्रेला. सिंड्रेला? अरे हिला लॉन्ड्रीला द्या आधी. अरे चिनी चेटकट पण हिच्यापेक्षा बरी दिसते. खबरदार. हा. खबरदार जर माझ्या आजीबद्दल एक अवाक शब्द बाहेर काढलास तर बाई अजिबात खपून घेणार नाही मी. चल बाजूला कॅच पकडू दे मला. हे नाही, हा केस मला पकडायचा. हे वासाड्या खेळाडूंचं लक्ष हे पार्टीमध्ये आहे, खेळामध्ये नाही आहे. खेळाकडे लक्ष द्या. आणि बॉल हा वायू वेगानं खालती येतो आहे आणि आता झेल होणार आहे का सिक्सर जातोय ते आपल्याला पाहायचं आहे. बाजूला म्हटलं तुला बबलू. हे बघ, हा काय? हा कॅच माझा आहे. हा. कारण त्याच्यावर माझं नाव लिहिलंय. कॅच वर लिहिलंय पकडणाऱ्याचं नाव. ये शाने ये. हा. हे असं असेल ना तर हा कॅच मी पकडणार आहे आणि ह्या चेंडूवरती मला माझं नाव लिहायचं आहे. हे पण बबलू हा. कॅचचं नंतर जाऊ दे रे, पण हा बॉल खाली काय येत नाही. हा याच्यापेक्षा कमी वेळात तर सरकार पडलं होतं. हे बघ ये, हा. तुझ्या पाया पडतो. त्या विषयावर नको जाऊया आपण. आणि चेंडू खालती येतोय वायू वेगानं. आता आपल्याला बघायचं की हा झेल होतोय की नाही होतो आहे. हे बाजूला, हे बाजूला. हे बबलू, हे बबलू. काय 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 मैदानामध्ये धामण सापडलेली आहे. तुला पिशवीत टाकून घेऊन जायची आहे. हे बघ ये, हा कॅच मी पकडणार आहे. हा कॅच मी पकडणार आहे. आणि बॉल वायू वेगानं खालती येतो आहे. हा कॅच मी पकडणार आहे. बॉल अतिशय जवळ आलेला आहे आणि चेंडू मध्येच पडलेला आहे. चेंडू मध्येच पडलेला आहे आणि हा झेल झालेला नाही आहे. दरम्यानच्या काळामध्ये बारक्या गण्या याने धावून 99 धावा काढलेल्या आहेत. ए वासाड्यानू तो बॉल उचला आणि फेकाने तर सेंचुरी होईल त्याची. भागात पत्ता आपला काहीतरी झाला दोघांचा. बबलू कॅच तुझ्यामुळे सुटलाय. बॉल फेक आणि त्याला रनआउट कर. शहाणपणा तू केलंस. बॉल तू फेक. तू चल. मी नाही उचलणार. पिंट्या मी बॉल उचलणार नाहीये. बबलू मी तुला आधीच सांगतोय बॉल उचल. पिंट्या मी शेवटचं सांगतोय बॉल उचल. बबलू बॉल. बबलू बबलू बॉल उचल. अरे वासाड्यानू कोणतरी बॉल उचला. मागासपासून तुमची ओव्हर ऍक्टिंग दाखवत आहे. तुमची आईला
कसा वाटला तुम्हाला हा परफॉर्मन्स? वरचा क्लास परफॉर्मन्स होता. म्हणजे चेंडू जितक्या वर गेलाय तितकाच वरचा क्लास परफॉर्मन्स होता. म्हणजे खरं तर वरवरचा राहू शकला असता परफॉर्मन्स, पण तुम्ही इतके जमिनीवर भक्कम आहात ना, त्यामुळे तो वरचा क्लास परफॉर्मन्स झाला. आम्ही सगळे उभे राहिलो, त्यातच मला असं वाटतं की ती करेक्ट मनापासून आलेली दाद आहे. सो वा, आता मजाच येणार. थँक्यू थँक्यू. मला काय वाटलं सांगू, तो जो बॉल जो वर गेलाय तो असा वरती कुठेतरी ढगात जाऊन असा थांबला. तो तिथे एंजल्स सगळे देवदूत होते, ते म्हणजे थांबव थांबव, हा इथे थांबव, कारण हे खाली परफॉर्म करतायत ते बघायचं आम्हाला आणि हा खाली येऊ देणार नाही हो. थँक्यू थँक्यू ताई. म्हणजे तुम्ही जे काही करत होतात ना ते थांबूच नाही असं आम्हाला इथे बसून वाटत होतं. ओंकार, तुला एका शोमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा भेटले होते तेव्हा मी तुला म्हटलं होतं की या मुलाचं फ्युचर खूप ब्राईट आहे, आठवत आहे तुला? आणि तू ते स्वतःच्या मेहनतीने हासिल केलंयस. तू स्वतःच्या मेहनतीने ते सगळं आमच्यासमोर दाखवतोयस की येस, माझी ती जागा आहे. आणि तू खूप शाईन होतोयस. खूप खूप कौतुक तुझं. मला तर दोघांनाही आणि तुला पण मिठी मारायची आहे. असेच करत राहा. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या पुढच्या मॅचसाठी, परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. कृपया स्थानापन्न व्हा. हास्य रसिक हो, असं म्हणतात की लग्नाचा योग यावा लागतो, पण घटस्फोटाला कुठल्याच योगाची गरज नसते, तो कधीही होऊ शकतो. पण आता जे जोडपं येणार आहे इथे घटस्फोट घ्यायला, ते फारच चमत्कारिक आहे. का ते त्यांना बघूनच कळेल. तेव्हा स्वागत करूया मंदार मांडवकर, पंढरीनाथ कांबळे आणि माधवी जुवेकर यांचं. वकील साहेब, वकील साहेब, वकील साहेब, वकील साहेब, या या वकील साहेब, वकील साहेब. काय झालं काय सर मदत जोरात धावायला? बरेच दिवस धावलो नव्हतो ना, गॅप पडला होता जरा. एकदम सगळं साचलेलं एकदम बाहेर. वकील साहेब, या 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 बसा बसा. आजी बसा बसा. या आजोबा या 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 या. तुम्ही आधी बसा, तुम्ही आधी बसा. तुमच्याशिवाय मी बसणार नाही. हा बसा बसा बसा. तुम्ही आधी बसा. बसा बरं. बसा बसा बसा. बसा. हात द्या, हात द्या, हात द्या. सावकाश. आजी 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 सोनियाचा 3 वर्ष अमृत पाहिला आजी. एवढं साचलेलं एकदमच आहे. मजा आहे बाबा. आजी आजोबा. चला, आजचं आपलं जॉगिंग झालेलं आहे. हा, श्वास घ्या, घ्या, सोडा, सोडा सोडा. श्वास घ्या, घ्या घ्या, सोडा. आजी सोडा, सोडाला सोडा. आत्ता जीव घेतला असतास माझा. जाऊ दे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. आजी आजोबा, आजचं आपलं जॉगिंग झालेलं आहे. हा, उद्या आपण कपालभाती करूया. चालेल चालेल. जाम दुखत हे. कपालभाती. अगं कपालभाती. अगं काय काय बोलतेस? कुठे आलीस त्याचं तरी भान ठेव. वकिलाच्या ऑफिस मध्ये आलो. कपालभाती काय करते? नाही नाही, ऍक्च्युली काय झालं, ह्यांनी जॉगिंग चालू केलं ना, म्हणून मी योगा घेऊन टाकू. कसा वाटला विनोद? तुझ्या शर्टासारखा. म्हणजे वाईट. आजोबा, शर्ट व्हाईट आहे, विनोद व्हाईट आहे.
नाही, आज आता नको, लगेच नको. पहिलाच एपिसोड आहे त्याचा, नंतर बघू काय ते. एक मिनिट, आता चप्पल पायात घालायला. नाही, आजचा दिवस माझी मी घालेन, तुम्ही बसा. बघू कुठे. हा बरोबर आहे. हा घेत आता उडाली असते त्याच्यावर. चला आजी आजोबा, मला सांगा मी काय करू तुमच्यासाठी? गुडघ्याला जरा तेल लावून दे रे. मी काय लावू? मी वकील आहे ना. विचारलंस म्हणून सांगितलं मला काय आपलं. नाही, हे ह्यांचं हे असंच असतं, ऐकतच नाही हा माणूस कोणाचा, नुसतं आपलं बडबड वाचा. तू बडबडीचं कोणाला सांगतेस? अगं तुझी बडबड ऐकून ऐकून माझ्या कानांच्या पडद्यांना एम्ब्रॉयडरी करावी लागली आहे, माहिती आहे? बात करते. तुला सांगते मी, हे बघ, तुमच्या ऐकण्याची क्षमता नाहीये, माझ्या बडबडीला कशाला दोष देता तुम्ही? मला तू माझ्या कानांच्या क्षमतेचं काय सांगतेस? अगं तुझ्या बडबडीचाच नाही तर तुझ्या आवाजाचा पण मला त्रास होतो, माहिती आहे? तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी सहज म्हणून हॉलमधनं हिला हाक मारलं. अगं काय करतेस? काय झालं? काय बोंबलायला? काय झालं? काय साला बायकोशी बोलते की तिच्या बापाशी बोलतोय तेच कळत नाही. माझा बाप काढायचा नाही. माझा बाप अजिबात काढायचा नाही. मी काढणार बाप तुझा. काढणार म्हणजे काय? माझा बाप काढला तर याद राखा. एक मिनिट. अरे लहानपणापासून नाही म्हणजे माझा आवाज आता हा असा आहे. या माणसाने लग्नाच्या आधी मला फोन गुलू 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 केलेत ना, तेव्हा हाच आवाज होता. तेव्हा का नाही ऐकला? मंद होतो तेव्हा मी मंद. तेव्हा काय आता पण आहात? नाही तेव्हा ना अँटिक गोष्टी गोळा करण्याचा छंद लागला होता मला. अरे यांचं घराणं आहे ना म्युझियम मध्ये ठेवण्यासारखंच आहे, त्याच लायकीचं. म्हणूनच तुला आणलं होतं मी. मला बोलू नका. थांबा. एक मिनिट बसा. शांत व्हा आजी आजोबा. वकील साहेब, पाणी आहे का? असू दे राहू दे, लागलं तर सांगू आम्ही तुम्हाला. बरं हरकत नाही. बरं मला सांगा प्रॉब्लेम काय? बसा. थांबा. आधी बसलात? बरं तुमच्या नंतर मी बसेन, काय हरकत. वाट्या आहेत ना जागेवर? तुम्ही इथे का आलात ते सांगा. कारण मला या माणसापासून हवाय. मला पण ह्या बाईपासून हवाय. ह्या वयात दोघांना एकदम कवळे फेकून मारीन. काय हो, या वयात मला कुठे फेकताय? तू कवळी? अरे ही कवळी आहे. तू कवळी नाही, तू सुकलेली चवळी. वाटेल ते बोलू नका. हात द्या. एक मिनिट. मी सुकलेली काय ती चवळी, मग तू चॉकलेटी सोयाबीन. हा पण चॉकलेटी आहे ना. पांढरा साबुदाणा नाही भिजत घातला. बघितलं. आणि या माणसाला ना खिचडी हवी. कुठून करायची? बटाट्याची खिचडी करायची. अरे खिचडी काय वाहण्याच्या दुकानात आलाय? थांबा 2 मिनिटं थांबा. ऐका मी काय बोलतो. मी तुम्हाला सांगते. बसू. बस. मला या माणसापासून घटस्फोट हवाय. नाही मला या बाईपासून घटस्फोट हवाय. मला आधी हवाय, मी सांगितलं. मी पहिले घेणार. मला घटस्फोट हवाय. दोन मिनिट मला बोलू तर द्या. 2 मिनिट थांबा जरा. मी काय बोलतो आजी आजोबा, घटस्फोट ह्या वयात? मला सांग प्रेम करण्यासाठी वय लागत नाही, मग घटस्फोट घेण्यासाठी का वय लागतं? का लागतं? सांगा का लागतं? मुद्दा बरोबर आहे तुमचा. पण कसं आहे आता हे जे वय आहे ना, असं करायचं नाही, एकमेकांना सावरण यायचं आहे ना. मग ह्या वयात असा टोकाचा निर्णय का? कारण मी सांगते, तुम्ही बाजूला व्हा.
परत जाऊन दाखवा. या 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 खूप दिवसांनी करतोय ना एकदम बांध फुटला माझा. मला या माणसापासून घटस्फोट हवाय. का माहितीये काका? हा माणूस गातो. हा मा गवैया आहे मी, गवैया. बैठक करतो. बैठकीतलं माणूस आहे मी. अरे आजी धडा वाचतात, कविता ऐकवतात, तसंच गाणं गातात. साधारण जगाचं व्याकरण आहे. या त्यांचं काय चुकलं? तुम्हाला या माणसाचं गाणं ऐकायचंय? हा ऐकायचंय. भोगा बघा बैठकीतलं काळी 7:30. काळी साडे वा 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 वा. बाहेर पडलो वाटेत थांबलो अंगाला आला घाम. बाहेर पडलो वाटेत थांबलो अंगाला आला घाम. रस्त्यामध्ये ट्रॅफिक झालंय जाम जाम जाम. रस्त्यामध्ये ट्रॅफिक झालंय जाम जाम जाम. रस्त्यामध्ये ट्रॅफिक झालंय जाम जाम जाम. ब्रेड खाणार का बसताय? ब्रेड देताय? ते गाणं. होय, काय गाणं आहे? काय गाणं आहे? अहो तेच म्हणते मी. हे काय गाणं आहे? हा गाणं खरं चांगलं आहे की नाही ते गाणं? हो हो, म्हणजे काय? वीसवाल्या सायकल जाऊया डबल सीट. थांब थांब गाऊ नकोस. अगं तुझे सूर तिकडे कोपऱ्यात जाऊन बसलेत. आम्हाला काम द्या म्हणत संपावर गेलेत. नको गाऊ. आजोबा आजोबा असं बोलू नका हो. मला सांगा, तुम्हाला का हवाय घटस्फोट? मला का हवाय घटस्फोट? मी नाही येणार. मी इकडे बरी आहे. धाक आहे माझा. धाक काय जाईल दुसऱ्याकडे. तुम्हाला मला का हवाय घटस्फोट? हो, हो. ही बाई नाचते ही बाई. अरे तुम्ही गातात, ते नाचतात, हे काय कारण आहे घटस्फोटाचं? कळेल तुम्हाला. एक मिनिट. मोबाईल आहे मोबाईल. कशाला स्वतः माझ्याकडे थांबा. माझ्याकडे एक मिनिट. आता मी तुम्हाला फोन लावतो, पण तुम्ही फोन नाही उचलायचा. मग कशाला लावताय? तेच तर सांगतोय. आता मी फोन लावायचा. रिंगटोन वाजली ना, फोन नाही उचलायचा. एक मिनिट. डॉक्टर हे काय टाइमपासला घालून फिरतोय मी? वकील आहे ना, वकील आहे ना. खूप दिवसांनी आलं, लक्षात घ्या. आडवा कोट मंदार मांडवकर. आला. आजी थांबा. आजी थांबा. नाचू नको. शपथ आहे माझी तुला. नाचायचं नाही. शपथ आहे तुम्हाला माझी. शपथ घातली म्हणून मी थांबले. एक मिनिट. हे असायचं. काही गाणं लागो, हे नाचायला सुरुवात करते. माहिती आहे का? गाणं नसलं तरी चालतं हिला. त्या दिवशी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. गाणं नव्हतं. महिने काय केलं? मिक्सर लावला. मिक्सरच्या आवाजावर नाचत होती. ते नाचतायत. थांब. तुला माझी शपथ आहे. शपथ घातली म्हणून मी बसू काय? हे तर काहीच नाही. स्वयंपाक घरात नसली ना तरी पण मग वेगवेगळ्या आवाजांवरती नाचते. त्या दिवशी माझ्या सोसायटीतला वॉचमन त्याच्या बायकोसोबत भांडत होता. त्या दोघांचं भांडण चाललं होतं. वॉचमन म्हणला बायकोला तुम जाओ. बायको म्हणली तुम जाओ. वॉचमन म्हणला तुम जाओ. 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 त्या भांडणावर पण ही नाचत होती. अरे थांब. शपथ आहे तुला. शपथ आहे. अरे या भांडणावर पण ही नाचत होती. पाणी आहे का? पाणी आहे. असू दे. असू दे तुम्हाला. आता कशाला लागलं तर सांगू आम्ही तुला. ही कशावर पण नाचते ही बाई. हो बरोबर आहे. आजी आहात ना?
मला या बाईसोबत एक क्षण पण राहायचं नाही. मला राहायचं नाहीये. मला हिच्यासोबत मला राहायचं नाही तुला सांगून होते मी. एक मिनिट, मी आधी लग्न केलं, मला घटस्फोट हवाय. मला मी मायाशी गळ्यात घातली की नाही तुमच्या, मला घटस्फोट पहिल्यांदा हवाय. मी पहिले कुंकू लावले, मला घटस्फोट पहिले. पण ह्या माणसाला मी कुंकू लावायला जायला पाहिजे होतं का? मला घटस्फोट हवाय मी सांगून होते मग मी तुम्हाला. काय अबीर लावायचा होता तुला? आजी आजोबा 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा ना आजी आजोबा. बसताय का? बसा बसा. बसा. तुम्ही बसलात, आता मी बसते. काय चाललंय आजी आजोबा? मगाचपासून मी प्रयत्न करतोय की तुमचं जुळावं. तुम्हाला घटस्फोटच हवाय तर मग घ्या घटस्फोट. पहिले मला मी पहिले सही माझा करेन. हात पहिला येणार. एक मिनिट, हे बघ माझा हात पहिला आहे. एक काम करूया, जोडीने करूया. जोडीने करूया, चल. सही जोडीने हा, दे करूया. इकडे पेन दे. द्या, पेन द्या. पेन दे. सही करा इथे. ओके, थँक्यू. ओके, बाय. अच्छा. बाय काय बाय बाय बाय. नाही नाही हा ढकलतो. माझ्या नवऱ्याला हात लावशील नाही. ओढून टाकेन तुला. नवऱ्याला हात लावायचा माझ्या. हा सांगून ठेवतो तुला. अरे बाय काय बाय, तुम्हाला घटस्फोट हवा आहे की नको आहे? नकोय. नकोय. नकोच आहे. अरे मग एवढ्या वेळ का टाइमपास करत होतात? अहो, तसं ना, म्हणजे आम्ही दोघंच असतो घरी. म्हणजे आम्हाला मुलं बाळ आहेत हा. पण ती आमच्या घरट्यातून उडाली आणि इकडे तिकडे नाहीये, ती फार दूरदेशी उडाली आहेत. हो, त्यामुळे वेळ जात नाही, पण आम्हाला एकमेकांचा आधार आहे म्हणजे आहे. हो की नाही? आणि काय होतं म्हणजे वेळ जात नाही, आम्ही एकमेकांची किती गप्पा मारणार, म्हणून आम्ही असे येतो. दिवस खायला उठतो दिवस, म्हणून मग अशा गोष्टी करून आम्ही जरा विरंगळा शोधत असतो. नको आहे आम्हाला घटस्फोट. हा, येत. चला येते. हा, हम दोनों तो प्रेमी दुनिया. आपण पुढे जात नाही आहात. मग हलशील तर पुढे येशील ना. हे काय हम मी हललो की दोनों तो मी गाणार, मी गाणार. हम हसवलंतही रडवलंतही. मी मगाशी म्हटलं तसं मी अनेक जोडपी पाहिली आहेत घटस्फोट घेण्याकरता आलेली, पण हे जर इतकं गोड जोडपं आलं घटस्फोट घ्यायला, तर मला नाही वाटत जगात घटस्फोटच घडतील, नाही का? तुम्हाला काय वाटतं? फूबाई फूचं नवपर्व, त्याची ही एनर्जी ही अशी आहे. वा. फूबाई फूचं नवपर्व, त्याचा इनोसन्स हा असा आहे. वा वा. पॅडी, तुझं कौतुक करायला घेतलं ना तर मला असं वाटतं एक सीझन पण कमी पडेल. आय लव्ह यू. थँक्यू. पॅडीचं काम, त्याचा प्रवास हा इतका मोठा आहे, इतका महत्त्वाचा आहे. त्यामुळे पॅडी आपल्या या कुटुंबात असताना की एक आधार वाटतो. थँक्यू पॅडी, तू आहेस म्हणून फूबाई फूचं हे पर्व असंच कॉम्बिनेशनचा भडीमार असणार आहे. वेगवेगळे जॉनर्स, वेगवेगळी एनर्जी, वेगवेगळा इनोसन्स जे काही आम्हाला पाहायला मिळणार आहे ते सगळं तुझ्यासारख्या कलाकारांमुळे पाहायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच ह्या कुटुंबाचा एक भाग झाल्याबद्दल. आणि माधवी, खरंच तुझ्या परफॉर्मन्सचा खूप वर्ष मी प्रेमात आहे. तुझी एनर्जी म्हणजे आम्हाला इथे भीती वाटत होती की अगं थांब थांब थांब, ती एनर्जी थांबव कुठे, पण ती एकदा सुरू झाली की ती संपतच नाही. आणि खरंच या फूबाई फूची एनर्जी ही तुझ्याचमुळे अशी असणार आहे आणि ती सगळ्यांना मिळणार आहे. सो थँक्यू. तू सुद्धा या कुटुंबाचा एक भाग आहेस, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि मंदार, पहिलीच इनिंग आहे, कशी वाटते? सो आय थिंक खरंच पॅडी, माधवी, सागर, नंदकिशोर, आशिष, कमलाकर ह्यासारखे दिग्गज आणि ताकदीचे कलाकार आहेत ना, आपण त्यांच्याबरोबर असलो ना तरी आपला परफॉर्मन्स आपोआप सगळ्यांना आवडणार आहे. पण तिथे त्याच ताकदीने उभं राहणं तेही महत्त्वाचं आहे, जे तू केलंस. थँक्यू सो मच.
निर्मिती ताई. पॅडी तू तर मेरी जान आहे यार. आय लव्ह म्हणजे सांगायचं एक असा किस्सा, आम्ही सिरियल करत होतो तेव्हा ना पॅडीला तो खूप सिन्सिअर आहे पण त्याला थोडंसं विसरायची सवय आहे. पण मला आवडत नाही त्याला कोणी विसरलेलं म्हटलं, तू विसरतोस. मला अजिबात आवडत नाही या गोष्टी. आणि तो आपण विसरतोय म्हणून लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी नीट करतो. म्हणजे आमच्या त्या सिरियलमध्ये पॅडी आम्ही सीन करत असायचो. एक मोठा सीन पूर्ण झाल्यानंतर मध्येच पॅडी विसरून सॉरी बाई, आणि मग परत यायचं आणि परत आम्ही करायचो. पण मला त्याची ती गंमत वाटायची की सेम एनर्जीने परत पॅडी त्याच ताकदीने उभा राहायचा आणि तो सीन तसा करायचा. कुठेही एनर्जी ड्रॉप व्हायची नाही त्याची. आणि मला आज तुझी पॅडी एनर्जी बघून ना मला खरंच मिठी मारावीशी वाटली. माधवी तुझं काय करू मी तुझी इतकी वेगवेगळी कामं बघितलीत आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या आवाजाच्या प्रेमात आहे. प्रचंड प्रेमात आहे तुझ्या आवाजाच्या. आणि आज ज्या प्रकारे तू तो वापरलास आवाज, म्हणजे फार कमी बायकांना आवाजाचा वापर करता येतो कॉमेडीमध्ये आपल्याकडे, त्यातली तू एक आहेस. वा. आणि मला असं वाटतं की तू जे करतेस वेगळ्या प्रकारे वापरतो, ह्या आपल्या फुबाई फूच्या मंचावर मला बघायला नेहमी वेगळं मिळेल हे मला खात्री आहे. आणि खूप मज्जा केलीत तुम्ही मॅड आहात, तुम्ही वेडे आहात. आणि मी एकट्या पॅडीला कसं बोलवीन ग माधवी. मला एकच ॲड करावं असं वाटतं. ह्या कपलचा प्रॉब्लेम काय होता की त्यांना काय करायचं, वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडला होता, म्हणून ते हे सगळं झालं. सो आता फुबाई फू आल्यानंतर अशा वयोगटातील सगळ्यांचाच प्रश्न मिटणार आहे. कारण गुरुवार शुक्रवार शोने त्यांना इतके छान स्किट्स पाहायला मिळणार आहेत. सो त्यांच्या आयुष्यात हे प्रश्न येणारच नाही. येस. हा मॅडनेस असाच वाढत राहू दे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही स्थानापन्न व्हा. थँक्यू सो मच. हास्यरसिक हो, आकाशात उडालेलं यान एक वेळ वरच्यावर थांबेल, पण इथे सुरू असलेलं धुमशान आता काही थांबायचं नाही. इथे सुरू असलेली ही कॉमेडीची आतिषबाजी उद्याही अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा टेन्शनला म्हणूया छू. पाहायला विसरू नका कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू.